हो. नमस्कार. ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागातर्फे माय मराठी मंचची स्थापना आपण या जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी केली. मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी, मराठी भाषेचं सौंदर्य आपल्या मुलांना कळवून देण्यासाठी, तसंच मराठी भाषा परदेशातही जोपासण्यासाठी आणि आपल्या मुलांमध्ये मराठी भाषेची जागरूकता निर्माण व्हावी, याच्यासाठी आपण निर्माण केला आहे माय मराठी मंच. तर हा माय मराठी मंच काय आहे? तर माय मराठी मंच म्हणजे एक असा मंच जिथे आपली मुलं मराठी भाषेतून संभाषण करतील, मराठी भाषा वाढवतील आणि जोपासतील. तर ह्या मराठी मंचाचं जे काम आहे ते पूर्णपणाने आपली मुलं सांभाळणार आहेत. मुलंच यातले सूत्रसंचालक असणार आहेत आणि मुलंच यातल्या विविध जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. तर एक प्रकारे हा माय मराठी मंच म्हणजे मुलांनी मुलांसाठी चालवलेला मंच आहे. या मुलांना एक जबाबदारी म्हणून आपण हे काम दिलेलं आहे, की जेणेकरून उत्तम प्रकारे त्यांनी ही जबाबदारी निभवावी आणि त्यातूनच मराठी भाषेच्या जवळ ते येतील. मराठी भाषेचा गोडवा त्यांना समजेल आणि मराठी भाषेतून संभाषण कला त्यांची विकसित होईल. मुलांना मार्गदर्शन करायला आपण गुरूंची एक टीम नेमलेली आहे आणि ही गुरु मंडळी आपल्या मुलांना मार्गदर्शन करतील. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपली मुलं तयार होणार आहेत. आजच्या ह्या मीटिंगसाठी आपण जे सूत्रसंचालक नेमलेले आहेत, ते आहेत आपल्या ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागाचे युवा वाचक आहान सुधाळकर. तर मी आता आहान सुधाळकर यांना आमंत्रित करते आणि आजच्या ह्या सत्राची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मावशी. तर उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींना आणि मोठ्यांना सहस्नेह नमस्कार. मी आहान सुधाळकर ग्रंथ तुमच्या दारी परिवाराच्या माय मराठी मंचाच्या पहिल्या कार्यक्रमाचा श्री गणेशा सूत्रसंचालनाने करणार आहे. आपणा सर्वांचे या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून रानडे काका आपल्यात उपस्थित आहेत. ते ग्रंथ तुमच्या दारी परिवाराचे जनक आहेत. देश विदेशात मराठी पुस्तके ग्रंथपेटीद्वारे त्यांनी पोहोचवली आहेत. असंख्य पुरस्कारांनी त्यांचा अनेक ठिकाणी अनेक मान्यवरांकडून सत्कार केला गेला आहे. नुकताच रानडे काकांना मुंबई पत्रकार संघाकडून ग्रंथसखा हा पुरस्कार मिळाला आहे. माय मराठी मंचातर्फे रानडे काकांचे अभिनंदन व सुस्वागतम. ग्रंथ परिवाराला तुमचा खूप आदर वाटतो. आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून रश्मी मावशी उपस्थित आहेत. रश्मी मावशींनी प्रदीर्घ काळ मुंबईतील शाळेत प्रिन्सिपल म्हणून कामकाज पाहिले. केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स हे रश्मी मावशींचे विषय आहेत. गेली 8 वर्ष त्यांचे वास्तव्य दुबईत आहे. विविध विषयांवर मराठीतून लिखाण करणे मावशींना आवडते. आधुनिक पिढीच्या सहवासात राहणे व त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी विषयी नवनवीन गोष्टी समजून घेणे त्यांना आवडते. दुबईतील मराठी शाळेच्या त्या को फाउंडर आहे. मीही त्यांचा विद्यार्थी आहे. आजच्या कार्यक्रमात आपला मित्र अर्चित व मैत्रीण दिया काही विषयांवर बोलणार आहेत. त्या दोघांनाही मार्गदर्शन करणारे गुरु संपदा मेहता व नेहा अग्निहोत्री मावशी यांचंही कार्यक्रमात स्वागत. तसेच मुख्य परीक्षक म्हणून कामकाज पाहणाऱ्या अनघा मावशी व गौरी मावशीचेही कार्यक्रमात स्वागत. आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही नवीन गोष्टीची कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराला वंदन करूनच करतो. चला तर मग आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्पृहाच्या श्लोकाने आपण करूया. स्पृहा. धन्यवाद आहान. नमस्कार, मी स्पृहा गिरीश जोशी आहे. मी ड्यून्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते.
मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका गणपतीच्या श्लोकांनी करणार आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे की हात जोडून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता मी या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेन. गणपती म्हणजे गणाचा अधिपती. वक्रतुंड महाकाय. वक्रतुंड म्हणजे या शब्दात आपण गणपतीचे गजरूप पाहतो. यात तुंड म्हणजे हत्तीची सोंड आहे. महाकाय म्हणजे ज्याचे शरीर विशाल आहे. म्हणजे काय की ज्याचे मुख व शरीर विशाल व घुमावदार आहे असे ते वक्रतुंड महाकाय. सूर्यकोटी समप्रभ म्हणजे कोटी म्हणजे करोड सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे असे ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणजे आपण या ओळीत गणपतीला आवाहन करतो की आमचं कोणतंही कार्य निर्विघ्न पार पडू दे आणि आमच्या पाठीशी सदैव उभे राहा अशी आपण प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद स्पृहा. आम्हाला या श्लोकाचा एक नवीन प्रकारे अर्थ कळला. यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतोय. आपल्या सोबत अर्चित जोशी माझी शाळा ह्या विषयावर बोलणार आहे. अर्चित, सुरुवात करशील? नमस्कार, माझे नाव अर्चित विवेक जोशी. मी इयत्ता 4थी मध्ये शिकतो. मी आज माझ्या शाळा या विषयावर सांगणार आहे. माझी शाळा प्रियभो असे ज्ञान देई मला ती, येती जेथे सृजन सदा बोधहर्षण चित्ती. या काव्यपंक्ती सिद्ध करून दाखवणारी अशी माझी शाळा म्हणजे सनराइज इंटरनॅशनल स्कूल अबुधाबी करामा. आज मला माझ्या शाळेबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम आभार. ही शाळा शहराच्या मध्यभागी आहे. शाळेची इमारत भव्य आणि मोकळी आहे. माझ्या शाळेत इयत्ता 1ली ते 10वीचे वर्ग आहेत. माझ्या शाळेमध्ये एक ग्रंथालय आहे. येथे आम्ही मुले पुस्तके घेऊन वाचतो. तसेच एक प्रयोगशाळा व संगणक विभाग पण आहे. माझ्या शाळेमध्ये खेळायला एक मोठे पटांगण आहे. येथे आम्हा मुलांना विविध प्रकारचे खेळ शिकवतात. त्यामुळे आमच्या शिक्षणाव्यतिरिक्त शारीरिक व मानसिक प्रगती होण्यास पोषक वातावरण मिळते. माझ्या शाळेमध्ये एक मोठा सांस्कृतिक हॉल आहे. येथे आम्ही मुले सकाळी एकत्र जमून रोजची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणतो. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात, ज्यात आम्हा मुलांना विविध कला सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळे आमच्या कलागुणांना वाव मिळतो. माझ्या शाळेमध्ये वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, जसे खेळाची स्पर्धा, नृत्य गीत स्पर्धा, कथाकथन तसेच स्पर्धा परीक्षा, ज्यात आम्ही मुले उत्साहाने भाग घेतो. त्यामुळे आमची खेळाडू वृत्ती वाढते. तसेच वर्षातून एकदा सहल जाते. शाळा हे मला माझं दुसरं घर वाटतं, जिथे माझा अभ्यास होतो, खेळ होतो, नृत्य, वाचन, गायन आणि त्याच जोडीने थोडीशी मस्तीही होते. शाळा हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक न चुकवता येणारी अशी पायरी आहे. शाळा हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे, नाही का? धन्यवाद. धन्यवाद अर्चित. खूप छान. अर्चित, मला वाटतं सगळ्यांनी आता माईक अनम्यूट करावा आणि हे जे वक्ते बोलतायत त्यांना एक कौतुकास्पद म्हणून टाळ्यांचा गजर करावा, कारण खूप सुंदर बोललाय आता. खूप छान. खूप छान. छान छान, मस्त. अर्चित, वेल डन. थँक्यू.
खूप छान, खूपच सुंदर. धन्यवाद अर्चित. अर्चितच्या स्पीचमुळे मला तर सांग सांग भोलानाथ या गाण्याचे बोल आठवते. पण मला वाटतं अर्चितची शाळा याला अपवाद असावी. पण आजकाल ऑनलाईन मीटमुळे पावसामुळे शाळेला सुट्टी मिळायचा हा ऑप्शन आपल्याला नसतोच. आपल्या मराठी भाषेची लज्जत वाढते ती म्हणी व वाक्प्रचारांमुळे, म्हणजेच इडियम्स व प्रोव्हर्ब्समुळे. आज आपली मैत्रीण पियुषा आपल्याला म्हणी सांगणार आहे. एक म्हण सांगणार आहे आणि त्याचा अर्थही ती सांगणार आहे. बघूया तर मग पियुषा काय सांगते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पियुषा आणि मी आज म्हण म्हणणार आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. ह्याचा अर्थ असा होता की आपण काम ह्याचा अर्थ होता की आपण जर काम नीट केलं तर पियुषा, म्हण कशी आहे? टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तर देवाची मूर्ती कशी बनवतात बरं? दगडातून बनवतात ना? सांगते. हो, दगड हा. तुम्हाला सगळ्यांना दगड माहितीच असेल. तर ते आपण ठोकून त्याची मूर्ती करतो आणि त्याच्यापासून ही म्हण होते. म्हणून ही म्हण अशी आहे. अगदी बरोबर. म्हणजे काय की दगडाला आधी घाव सोसावे लागतात. आपण जेव्हा मूर्ती बनवतो, त्याचं कोरीव काम करतो, तेव्हा दगडाला आकार येण्यासाठी, मूर्तीचा आकार येण्यासाठी आधी दगडावर ते चिन्नी आणि हतोड्याचे प्रहार दगडाला सहन करायला लागतात. तेव्हा कुठे त्याच्यातनं देवाची मूर्ती तयार होते. तसंच आपल्याला आपल्या मनावर, शरीरावर, आपल्या व्यक्तिमत्वावर तसेच प्रहार म्हणता येणार नाही, पण तसेच संस्कार करावे लागतील आणि ते संस्कार जेव्हा होतील तेव्हाच एखाद्या चिन्नी हतोड्याच्या प्रहाराने जशी देवाची मूर्ती घडते, तसंच आपलं व्यक्तिमत्व उजळायला मदत होईल. कळालं? त्यामुळे एक चांगली पर्सनॅलिटी, एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उत्तम विचार आणि संस्कारांची जोड त्याला असावी लागते. हा अर्थ होता. खूप छान. खूप छान. धन्यवाद पियुषा. तुझ्या या वाक्प्रचारामुळे आम्हाला एक नवीन वाक्प्रचार कळला आणि त्याचा अर्थही फार छान होता. आम्ही तो नक्की लक्षात ठेवू. कुटुंब म्हणजे मज्जा मस्ती करण्याचे, रचण्याचे, फुगण्याचे, हक्काचे ठिकाण. कोणत्याही संकटात आपल्या मागे भक्कमपणे उभी असणारी शक्ती म्हणजे आपले कुटुंब होय. माझे कुटुंब या विषयावर आपले विचार मांडतोय आपली मैत्रीण दिया. चला तर मग ऐकूया तिच्याकडून. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दिया. आज मी माझ्या कुटुंबाबद्दल बोलणार आहे. एकाच परिवारातील व्यक्तींनी एकत्र प्रेमाने राहणे व एकमेकांची काळजी घेणे म्हणजेच कुटुंब होय. माझ्या कुटुंबात मी, माझे आई बाबा आणि माझा लहान भाऊ आहोत. असे आमचे छोटे कुटुंब आहे. मी भवन्स शाळेत इयत्ता 7वीत शिकते आहे. नुकतीच माझी वार्षिक परीक्षा संपली आणि आता सुट्टीनंतर मी 8वीत जाणार. माझे बाबा घराचा आधारस्तंभ आहेत. ते आमची सगळ्यांची नीट काळजी घेतात.
सुट्टीच्या दिवशी आम्हाला फिरायला नेतात आणि कधी कंटाळा आला तर आमच्याशी बुद्धिबळ, कॅरम सारखे खेळही खेळतात. नवीन नवीन खेळ विकतही आणून देतात. आई आम्हाला सगळ्यांना आवडीचे व पौष्टिक पदार्थ करून वाढते. मस्त मस्त चमचमीत पदार्थ आईच्या हातचे खायला मला खूप आवडते. कधी मला अडले तर अभ्यासात माझी आई माझी मदत करते. माझा लहान भाऊ आरव 6 वर्षांचा आहे आणि तो KG2 मध्ये आहे. आम्ही दोघे नेहमी एकत्र असतो आणि धमाल करत असतो. आम्ही सगळे नेहमी एकत्र असतो आणि नेहमी एकमेकांची मदत करायला तयार असतो. हे मला माझ्या कुटुंबाबद्दल फार आवडतं. आम्ही कधी-कधी गप्पा मारतो, एकत्र बसून सगळ्यांचे वाढदिवसही मस्त साजरे करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही भारतात आजी-आजोबांना भेटायला जातो. माझे आजी-आजोबा भारतात मुंबई राहतात. आम्ही तिथे गेल्यावर त्यांना आणि आम्हा आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आजी रोज नवीन-नवीन गोष्टी सांगते. सगळ्यांना आवडेल असे पदार्थ करण्यात तिचा दिवस संपतो. नवीन-नवीन आणि छान-छान आजीच्या गोष्टी ऐकून आम्हाला दोघांना मस्त मस्त वाटतं. आणि आजी आणि आजोबाही वेगवेगळ्या विषयांची माहिती आम्हाला देतात. काही गोष्टी मला ते छान शिकवतात. बाबांनाही काही अडले तर आजोबाच मदत करतात. आमच्या कुटुंबात तेही एक महत्त्वाचा भाग आहे. फक्त ते इथे आमच्या जवळ राहत नाही. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते आणि मला माझे कुटुंब खूप आवडतं. धन्यवाद. खूप छान, मस्त. धन्यवाद दिया. आम्हाला तुझ्या कुटुंबाचं वर्णन फारच आवडलं. चॅलेंजेस घेणे पण ते यशस्वीरित्या पूर्ण करणे हे पण एक चॅलेंजच असतं. आज आपल्याशी उत्स्फूर्त विषयावर आपली मैत्रीण पावनी बोलणार आहे. ध तर ऐकूया पावनीकडनं. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हो. तर नमस्कार. आज आपण उत्स्फूर्त विषयावर बोलणार आहोत. तर ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी हात वर करावा. मग मी त्या माणसाला एक विषय देईन आणि त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे. मला वाटतं सगळेच जण उत्स्फूर्त विषयासाठी तयार असतील. आपली बालमंडळी उत्सुक असतील. तर विषय विचारायला हरकत नाही. तू कुठल्याही एका मुलाचं नाव घे आणि तू त्यांना तो प्रश्न विचारू शकतेस. आणि याच्यामध्ये सूत्रसंचालकही येतात. ठीक आहे, मग आपण सूत्रसंचालक सोबतच सुरू करूया. आहान, चल. तुझ्यासाठी हा प्रश्न आहे की जर तुम्ही कोणत्याही ग्रहाला भेट देऊ शकत असाल, तर तो कोणता ग्रह असेल आणि का? तर याच्यावर मी अर्धा किंवा 1 मिनिट बोलू शकतो. एक हो, एक- 1 मिनिट. आपल्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांनी त्यांचे कॅमेरे ऑन करा. जो उत्स्फूर्त विषयासाठी टॉपिक तुम्हाला दिला जाईल त्याच्यावर 30 सेकंद तुम्ही विचार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1 मिनिट त्या विषयावर बोलायचं आहे आणि जास्तीत जास्त 2 मिनिट तुम्ही या विषयावर बोलू शकता. साधारण 10 ते 15 ओळी तुम्हाला या विषयावरती बोलता आल्या पाहिजेत. काहीही बोलू शकता. आहानला जर शक्य असेल तर आहान बोलेल, नाहीतर मग आपण पुढच्या विद्यार्थ्याला विचारूया. ओके. मी टायमर ठेवायचा आहे का? नाही, काही हरकत नाही. तू बोलू शकतोस.
नमस्कार. तर माझा विषय आहे, की जर का मी कोणत्याही परग्रहाला भेट देऊ शकतो, तर मी कोणत्या परग्रहाला भेट देईन? मला असं वाटतं, की मला माझी पृथ्वी फार आवडते आणि आपल्या पृथ्वीवर इतके हिरवळ आहे आणि इतकं पाणी आणि इतकं सुंदर आपली पृथ्वी आहे, की तिलाच आपण जपून तिच्यावरच तिलाच आपण तिच्याच वेगवेगळ्या भागांना आपण भेट दिली पाहिजे. म्हणजे आपल्या भारतातच जम्मू काश्मीरचे अ, अ, थंड बर्फाचे ठिकाण किंवा अ, अ, कन्याकुमारीचे अ, गरम किंवा अ, आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो ह्युमिड असे ठिकाण आणि तिकडचे अथांग समुद्राचे अथांग समुद्राला आपण भेट द्यायला पाहिजे आणि त्याच्यामधले विविध प्राण्यांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल आपण माहिती गोळा करायला पाहिजे. कारण हे हे सगळे आपल्यासोबत एका पृथ्वीवर अ, मिळून राहतात म्हणून. मला वाटतं, की पृथ्वी ही फार छान आहे आणि मी पृथ्वीला भेट देईन. खूप खूप छान आहात. खूप एकदम छान मस्त. खूप छान उत्तर दिलंस आणि त्याचं विश्लेषणही सुंदर केलंस. आता पुढचा प्रश्न मी रुजुताला विचारेन. तर रुजुता, तुझा प्रश्न हा आहे, की तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे आणि का? आदर्श म्हणजे तुमचं रोल मॉडेल कोण आहे? रुजुता, तुला कळलाय का प्रश्न नीट? ठीक आहे, बोलू शकते का? हो, बोल. तर माझी रोल मॉडेल आहे माझी इतिहासची शिक्षक. तर ती मला खूप मदत करते आणि ती माझी लाईक साथ देते. तिने मला इन्फ्लुअन्स केलंय माझं हिस्ट्री एक आर्किओलॉजिस्ट बनायला आणि तिने मला लाईक हात धरून सगळीकडे माझ्या एक्झाम्समध्ये मदत केली आहे. ती नसेल तर मला इथे मी आत्ता इतिहासमध्ये इतकं मला इंटरेस्ट नसता आणि माझं लाईक इतकं म्हणजे चांगले मार्क्स नसते मिळाले आणि तिने मला नुसतं इतिहासमय नाही, पण बाकीच्या पण विषयात मला जास्त मदत केली आहे. माझ्या वीक सब्जेक्ट्समध्ये पण तिने मला ट्युशन्स घेतलेत माझे. तिच्यामुळे मला जास्त हे पण लाईक सक्सेसफुल पण बनते मी माझ्या परीक्षात. इतकं बस. काही हरकत नाही रुजुता, 50 सेकंदच झालंय आपलं हे आत्ता. तर आपल्याला एखादा विषय बोलताना, तो फुलवताना कसं बोललं पाहिजे हे शिकण्याची गरज आहे आणि खूप सुंदर तू सांगितलंयस. रोल मॉडेल बद्दल तुझ्या मनातले विचार तू सांगितलेस. आता ह्याच्यातनं तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आदर्श व्यक्ती कोण? तर आदर्श या शब्दाचा अर्थ कळला आणि तू त्याला खूप छान तुझ्या प्रकारे फुलवलंस आणि त्यांच्यातले कुठले गुण असे आहेत जे तुला आवडले आणि तू ते घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढे नेऊ शकतेस. या विषयावर पण तुला अधिक बोलता येऊ शकतं. खूप छान. पहिला प्रयत्न खूप चांगला होता. खूप छान रुजुता. आजचा हा भाग आपण इथेच संपत आहोत. सो धन्यवाद.
धन्यवाद पावनी आणि धन्यवाद रुजुता. आणि आजच्या कार्यक्रमासाठी सिद्धी व ऋषिता या 2 बालपरीक्षक, तर अनघा मावशी व गौरी मावशी या मुख्य परीक्षक म्हणून आपल्याला लाभल्या आहेत आणि यांचं कार्यक्रमाचे परीक्षण आपण आता ऐकणार आहोत. सुरुवात मला सिद्धीपासून वाटतं करूया. आहान, मला वाटतं तू विषयांवरच्या प्रश्नमंजुषेचा विषय घेतला नाहीयेस. तर ओके. तो आपल्याला रिजिता घेणार आहे. त्याआधी पहिले विषयांवरचे प्रश्नमंजुषा होतील आणि त्यानंतर परीक्षण शेवट. ओके. यानंतर रुजुता आपल्यासमोर प्रश्नमंजुषा घेणार आहे. अ, तर रुजुता सुरुवात करशील? हो. तर पहिला प्रश्न मी आर्चितच्या भाषेत माझी शाळाबद्दल विचारणार आहे. तर शाळेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये काय होतं? तुम्ही तुमचे हात रेज करू शकता का मी तुम्हाला विचारू शकते? आर्चित सोडून. कोणी त्यांचे हात रेज नाही केले त्याच्यामुळे ओके नाही, पावनी. केलंय, रेज केलंय. अनघा मावशीने पण केलंय. 2-3 जणांनी हात रेज केलेले आहेत. तू पाहू शकते आणि मला ज्यांनी दिसत केलं नाहीये. त्यांना तू विचार. हां, ओके. मला दिसत नाही हात केलेले रेज. आहान, तिला मदत कर रे, कोणी हात रेज केलेत ते हो. सांगण्यासाठी. हो, हो. अ, तर पावनी सांगेल का तू? तर त्याच्या शाळेचा जो मेन हॉल आहे तिथे प्रार्थना होते आणि आपली जी नॅशनल अँथम असते, राष्ट्रगीत असतं ते पण होतं. वेगवेगळे कार्यक्रम वगैरे. आणि ते करेक्ट आहे. आता मी दियाच्या भाषेत तिचं कुटुंबाबद्दल विचारणार आहे. तिचे आजी-आजोबा कुठे राहतात? अं, रिश्ता सांगेल का? दियाचे आजी बाबा मुंबईमध्ये राहतात. करेक्ट. ठीक आहे. हे झाले इतकेच प्रश्न आहेत. थँक यू. अ, धन्यवाद रुजुता. आजच्या कार्यक्रमासाठी सिद्धी व ऋषिता ह्या 2 बालपरीक्षक, तर अनघा मावशी व गौरी मावशी ह्या मुख्य परीक्षक म्हणून आपल्याला लाभल्या आहेत. तर त्यांचं कार्यक्रमाबद्दल काय परीक्षण होतं ते आपण ऐकूया. सुरुवात आपण सिद्धीपासून करूया. नमस्कार सर्वांना. माझे नाव सिद्धी प्रशांत पाटील. आज माझ्याकडे परीक्षकाचे काम आहे. तर आजचे विषय शाळा व कुटुंब हे अर्चित आणि दिया यांनी सादर केले. दोन्ही व्यक्तींनी खरंच खूप छान सादर केले. आपण एक एक व्यक्तीकडे जाऊया. प्रथम सुरुवात करेन अर्चित पासून. अर्चित, तुझा विषय शाळा खरंच मला माझ्या शाळेची आठवण करून दिली. खूप छान सादर केलेस. आणि दिया, तुझं पण खूप छान झालं होतं. खूप छान सादर केलीस तू आजचं. धन्यवाद सिद्धी. ऋषिता. धन्यवाद सिद्धी. ऋषिता, तू काय सांगशील? नमस्कार, माझं नाव ऋषिता. दोन्हीही भाषण मस्त होती. मला खरंच दोन्ही भाषण ऐकून आता मी माझ्या शाळेला जरा माझी शाळेची आठवण आली मला. कारण की आता सगळ्यांना सुट्ट्या लागल्यात आणि अर्चितनी अशी काही विशेषण वापरलेत जे मला खूप आवडले. आणि दिया तिने मस्त उच्चार वापरलेले जे मला खूप आवडले. आणि फक्त एकच मला हे आहे की आय थिंक अर्चित, तू थोडंसं कमी का जास्त वेळ घेतलेला, मी इथंच टायमर लावून ठेवलेला तर सांग. पण तरी पण इट्स ओके, कारण की सगळ्यांची पहिली वेळ आहे तर इट्स ओके. आणि दिया,
तुझे काय काय विषय जरा अवघड होते, पण इट्स ओके. मस्त होते, दोन्ही चांगले होते, मला खूप आवडले. धन्यवाद रिषिता. आता आपण विचारू अनघा मावशीला, तिला कसं वाटलं आजचं आपल्याकडे. अर्चित आणि दिया दोघांचंही अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचंच अभिनंदन. तुम्ही इथे राहून मराठी भाषा जास्तीत जास्त वापरण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यामधनं स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करताय आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण तुम्ही सगळेच तुमच्या तुमच्या कामामध्ये, तुमच्या शाळांमध्ये गुंतलेले असता आणि त्यातनं सुद्धा तुम्ही हा प्रयत्न करताय, हे नक्की कौतुकास्पद आहे. अर्चित, तुझं भाषण छान झालं. जसं नेहमी आपल्याला थोडंसं झूमवर बोलताना लोकांचा अंदाज येत नाही, बुजायला होतं, तसं ते सुरुवातीला होणारच. पण त्यातनं अजिबात न डगमगता तू पुढे भाषण चालू ठेवलंस आणि छान संपवलंस. नक्कीच कौतुक आहे त्याच्याबद्दल. शाळेची माहिती देखील छान दिलीस आणि खरंच मला पण माझ्या शाळेची आठवण येत होती. तुझं भाषण ऐकताना मी माझे शाळेचे दिवस माझ्या डोळ्यासमोर येत होते. सो खरोखरी छान भाषण झालं. आणि दिया, तुझं कुटुंब एकदम छान आहे. आजी-आजोबा असणं आणि त्यांनी त्यांनी सपोर्ट करणं तुम्हाला किंवा त्यांच्याकडे तुम्ही सुट्टीत जाऊ शकणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवू शकणं, हे खरोखरीच वेगळाच अनुभव असतो. आणि तो तू छान तऱ्हेने मांडलास. तुझ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची तू छान ओळख करून दिलीस. खूपच छान झालं भाषण आणि पाठांतर सुद्धा छान होतं. कुठेही अडखळली नाहीस. खूपच छान. आणि मला दुसरं सांगायला आवडेल की आहान आणि ऋजुता ना, तुम्ही दोघांनी उत्स्फूर्त का आहान आणि पियुषा, कोणी दिलं उत्स्फूर्त? आहान आणि पियुषा. उत्स्फूर्त भाषण करणं खूप कठीण आहे आणि जो विषय तुम्ही ज्या भाषेमध्ये तुम्ही रोज बोलत नसता त्या भाषेत त्या क्षणी विचार करून बोलणं हे फारच कठीण आहे. तुमचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद होता. खूपच छान. थँक्यू मावशी. धन्यवाद अनघा मावशी. आणि आता आपण वळूया गौरी मावशीकडे, ते काय म्हणते. आता वळूया आपण गौरी मावशीकडे, तिला कसा वाटला कार्यक्रम. नमस्कार मित्रांनो. आजचे आपला हा जो आपला माय मराठी मंचाचा जी आपण सुरुवात केली आहे ती अगदीच दणक्यात केलेली आहे. आणखीन बरीच उपस्थिती आपण आज बघतो आहोत. त्यासाठी सगळ्यांचं एकदा मनापासून स्वागत आणि अभिनंदन. प्रथम मी सांगेन, आहान, तुझं सूत्रसंचालन खूपच छान आहे. छान झालेलं आहे आणि तू व्यवस्थित प्रकारे ते हँडल केलेलं आहे. आता आपण त्या ज्या दोन मुलांनी आपापले विषय घेऊन ते आज आपल्या समोर आलेत, त्यातला पहिला अर्चित जोशी, त्याची माझी शाळा म्हटल्यावर हा तर आपल्या सगळ्यांचाच एक आवडीचा आणखीन जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो तू खूप छानपणे मांडलास. मध्येच थोडस तुझं जरा म्हणजे अडखळलास, पण काही नाही, हा पहिला प्रयत्न होता तुझा आणि सगळ्यांचाच हा म्हणजे ज्यावेळेस प्रत्येक जण येणार तो सगळ्यांचाच पहिला प्रयत्न असेल. तर कुठेही प्रकारे न घाबरता तुम्ही असंच तुमची काय म्हणतात तुम्ही न घाबरता न डगमगता तो पुढे कंटिन्यू करावा. अर्चित, तुझी शाळेविषयीची काय म्हणतात तुझा जे काही तुझी विषयाची जी माहिती आहे किंवा जाण आहे ती खूपच छान होती. तुझा आत्मविश्वासही खूप चांगला होता. जरी तू मध्ये अडखळला तरी ते न डगमगता तू पुढे ते चालू ठेवलं, त्याच्यावरून तुझा आत्मविश्वास हा खूपच चांगला आहे. त्याच्यानंतर आता मी दियाकडे येते. दिया, तुझं माझं कुटुंब हा पण एक आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यात तू सगळ्यांविषयीचे जे तुझ्या कुटुंबाविषयीची जी माहिती दिली, आणखीन जरी तुम्ही दूर आजी आजोबांपासून दूर आहात तरी तुम्हाला ते किती जवळचे आहेत किंवा
प्रत्येकालाच आपले आजी आजोबा किंवा आपली माणसं ही जवळची असतातच. आणखीन कसं तुम्ही खेळीमेळीने राहता जेव्हा एकत्र असता, हे पण तू छानरित्या सांगितलेलं आहेस. त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद. पावनी, तुझा पण पहिला जो तू प्रश्न विचारलास की तुम्हाला कुठल्या ग्रहावर हे आहे तुमचा, तोही प्रश्न मला खूप छान आवडला. त्याच्यासाठी तुझं कौतुक. आणि दोन्ही उत्स्फूर्तपणे ज्यांनी आपापले विषय हे मांडले त्यांनाही ऑल द बेस्ट. आणि पुढच्या सगळ्याच आपल्या ह्याच्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू मावशी. तर आपण परीक्षणानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे येण्यापूर्वी आपण रानडे काका व रश्मी मावशीकडून कार्यक्रमाचा फीडबॅक घेणार आहोत. तर मी त्यांना विनंती करतो, रश्मी मावशीला, की ती 2 शब्द बोलेल. सगळ्यात प्रथम अभिनंदन. ऐकू येत आहे? हो हो. हा. सगळ्यात प्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. एकतर ग्रंथ मराठी तुमच्या दारी ह्याचं, पल्लवी मावशीचं आणि तुम्हा सगळ्यांचं. मला खरंच खूप छान वाटलं. आणि आता सांगायचं झालं तर म्हणजे इतकी मुलं ही छान मराठीमध्ये बोलू शकतात. कारण मराठी ही आपली मायभाषा आहे आणि मातृभाषा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपली क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता ही वाढते. आणि त्या दृष्टीने मराठीचा संभाषण कला ही अतिशय महत्वाची आहे. आणि कारण कुठलीही भाषा ही बोलीभाषेतूनच टिकत असते, पुढे जात असते. त्यामुळे मला खूप छान वाटलं हे सगळी छोटी छोटी मुलं आणि अतिशय छान तऱ्हेने तुम्ही हा सगळा मंच सादर केला. मंच हा प्रथमतः मला हा मंच हा शब्दच आवडला. त्यामुळे माय मराठी मंच हा खूप सुंदर शब्द आहे. आणि दिसत होतं की हे सगळं पहिल्यांदा ठरवण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी त्याच्या मागचे सूत्रधार जे आहेत त्यांनी खरंच खूप अतिशय चांगले आणि प्रयत्न केलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल एकदा खूपच छान. आता गौरी मावशी, अनघा मावशींनी बरचसं काय काय सांगितलंय, तरी पण मी थोडंसं सांगते. आणि तुझी जी गणपती स्तोत्राने जी सुरुवात झाली ना, आणि त्याचा तू अर्थ सांगितलास, ते फार महत्वाचं होतं. आणि ते छान सांगितलंस. नंतर माझी शाळा अर्चितने सांगितलं, त्याच्यामध्ये मला जास्त काय आवडलं माहितीये? त्यांनी जसं हिने म्हटलंय, कोण आपली एका बाल परीक्षकांनी म्हटलंय की विशेषणं खूप चांगली वापरली. विशेषणं तर चांगली वापरलीच होती, पण त्याची शब्दसंपदा पण मला आवडली. ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, पटांगण हे शब्द त्यांनी वापरले आणि अतिशय सुंदर तऱ्हेने चपखलपणे वापरले. तसंच दिया, तू सुद्धा छान सुरुवात केलीस. खूप आत्मविश्वास होता. आणि सुरुवात मला तुझी आवडली की कुटुंब म्हणजे काय ह्या दृष्टीने तू सांगितलंस. त्यामुळे तेही मला खूप आवडलं. आणि तुमच्या दोघांच्याही याच्यामध्ये कळत होतं की तुम्ही अभ्यास पूर्ण केलाय, म्हणजे खरंच माहिती डोक्यामध्ये विचार करून लिहिली आहे. सो त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. नंतर जे होतं ना, ते उत्स्फूर्त, खरंच उत्स्फूर्त फार छान वाटलं. कारण तुम्हाला सांगू का, मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा असं आयत्या वेळेला बोलणं जमत नाही. आम्ही सुद्धा गडबडतो. पण तुम्ही काय सुंदर सुरुवात केलीत. आवडलं मला. आणि असेच प्रयत्न करत राहा, पुढे नक्की होईल. आणि जर आणि काय होतं माहितीये का, असं आपण करतो ना जेव्हा उत्स्फूर्त, तेव्हा आपण काहीतरी तो विषय आल्यानंतर डोक्यामध्ये काहीतरी घेतो आणि मग एखादी गोष्ट सुद्धा थोडीशी छोटीशी सांगितली ना, तर सगळ्यांचं लक्ष जातं आणि मग आपल्याला वेळ पण विचार करायला वेळ पण मिळतो. त्याच्यामुळे ते एक आपल्याला बघायला पाहिजे. छान, सुंदर. मला तुला असं सांगावसं वाटतं की तिने जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये परग्रह असा शब्द माझ्या मते नव्हता. बरोबर? तर तू परग्रह हा शब्द वापरलास. पण ते परग्रह म्हणजे दुसरा ग्रह. तर पृथ्वी हा आपलाच ग्रह आहे. मग तुला ते जर जोडायचं असेल तर कसं जोडता येईल ह्याचा विचार कर. की परग्रह कशाला? आपल्याच पृथ्वीवरचे वेगवेगळे
वेगवेगळी ठिकाणं आपल्याला अगदी परग्रहासारखीच असतात. प्रकारच्या परग्रहांवर जायला मला आवडेल. ऐकू येत नाहीये? ओके. हं. आता ऐकू येतंय? तर परग्रह म्हणजे असं की पृथ्वीवरची आपली ठिकाणं खूप आहेत, की जी आपल्याला परग्रहासारखीच आहेत आणि तिथे जायला मला आवडेल असं थोडंसं जोडून घेतलं असतंस, तर फार छान वाटलं असतं. पण सुंदर, तुझे विचार फार सुंदर होते. मला खूप आवडले. आणि थोडंसं म्हणजे विषयांवरचे प्रश्न हा माझा 2 मिनिटाचा 2-3 मिनिटाचा भाग जरा अ, गेला. कारण मला इथे ऑडिओचा जरा प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे मला ते काही कळलं नाही. पण नंतर मी पल्लवी मावशीला विचारीन आणि मग त्याप्रमाणे सांगेन. ओके. तर एकूण सगळंच खूप छान झालं. आणि ही सगळं करताना आपल्याला एक जाणवलं ना शब्दसंपदा. शब्दसंपदा अहांची छानच आहे, तो वाचतो वगैरे म्हणून त्याची चांगली आहे आणि म्हणून आपण सुद्धा ह्या ह्यानी खूप वाचायला पाहिजे. छान-छान गोष्टी वाचायच्या मराठीतल्या आणि मग आपली शब्दसंपदा आपोआप वाढते आणि शक्यतो आपण जेव्हा बोलू ना, तेव्हा मराठीत बोलायचं आपल्या एकमेकांमध्ये. तर मला असं वाटतं, की ह्या सगळ्या ह्याच्यावर मी असं म्हणेन, की हा अतिशय स्तुत्य उप उपक्रम आहे आणि सगळी मुलं अतिशय आत्मविश्वासाने बोलली. त्यामुळे मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं आणि असेच पुढे जात राहा आणि असंच यश मिळवत राहा. या तुमच्या सगळ्या पुढील उपक्रमांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद रश्मी मावशी. आता आपण रानडे काकांना विचारूया त्यांना कसा वाटला कार्यक्रम. मला वाटतं विनायकजी उपस्थित नाहीयेत. त्यांनी आपल्याला शुभेच्छा कळवलेल्या आहेत. पण मला इथे एक सांगायला आवडेल, की खूप-खूप धन्यवाद रश्मीताईंचं. रश्मीताई लुकतुके या मराठी शाळा दुबईच्या सहसंस्थापिका आहेत आणि मराठी भाषेसाठी त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्या आज प्रकृती अस्वास्थ्यातून सुद्धा आपल्यासाठी वेळ काढून इथं आल्या. तर त्याच्यासाठी खूप-खूप कौतुक. मुलांना त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या, ज्याच्यातनं मुलांना नक्कीच घेण्यासारखं आहे. तर आपल्याला अजून तशाच 2 व्यक्ती आहेत, ज्यांनी ह्या मुलांना तयार केलं होतं, ह्या वक्त्यांना तयार केलं होतं. त्या म्हणजे नेहा अग्निहोत्री आणि संपदा मेहता. हे अर्चित आणि दिया यांच्या गुरु होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी तयारी केलेली आहे. तर मी असं सांगू इच्छिते, की संपदा आणि नेहा इथे जर उपस्थित असतील, तर त्यांनी देखील त्यांचे विचार मांडावे. नमस्कार. एक मी मिनिट. नेहा. अच्छा. संपदा तू बोलतीयस का? बोल. तू बोल मग मी बोलते. नो प्रॉब्लेम. मी ऑफिसमध्ये लॉग इनच आहे. त्यामुळे गडबड आहे. बाकी काही नाही. ओके. बरं. ठीक आहे. ठीक आहे. पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला पल्लवी खूप सुंदर उपक्रम. फार आवडला मला आणि सगळ्या मुलांनी ज्या प्रकारे व्यवस्थित मराठीत बोलून आणि व्यवस्थित सुरुवात केलेली आहे. मला खूप आवडलं. खूप म्हणजे खूप आवडलं. ठीक आहे. ऋषिता काहीतरी गडबड झाली वाटतं. हो, सगळी गडबड झाली. ठीक आहे, ठीक आहे. अर्चित खूप सुंदर बोललास. खूपच सुंदर. सगळे सगळे तुझे सगळे जे शब्द, तुझी जी शाळेबद्दलची माहिती खूप छान दिलीस आणि पुढच्या वेळेला काहीतरी काहीतरी म्हणजे मलाही माझ्या शाळेची आठवण तर झालीच जसं अनघा मावशी म्हणली तसं आणि खूपच छान म्हणजे आवडलं आणि दिया हॅट मस्त. फार सुंदर बोललीस आणि ऍक्च्युली मी दियाला सांगितलं होतं, तू तुझे विचार मला सांग आणि त्याच्यात मी फक्त थोड्याशा इकडचे तिकडे शब्द घातले, पण पूर्णपणे हे सगळं तिचे विचार आहेत आणि मी फक्त तिच्या विचारांना तिला कसं थोडेसे काहीतरी 2-4 शब्द, 2-4 वाक्य इकडे-तिकडे घालून एक 3 मिनिटाचं व्हावं याच्यासाठी मी तिला मदत केली. पण ह्याच्यामध्ये माझं काहीही क्रेडिट नाही. हे सगळं तिचं आहे आणि तिने स्वतःनी लिहिलेलं आहे. तिचे विचार आहेत. तर हे मला फार आवडले
आणि दिया खूप छान सादर केलेस तू. अर्चित मला असं वाटतं तूही संपदा मावशींनी तुलाही खूपच सुंदर ट्रेनिंग दिलं आणि मला तेही खूपच आवडलं. आहान नेहमीप्रमाणे तू तर फारच छान सुरुवात करतोयस आणि खूपच छान सूत्रसंचालन तर उत्तमच आणि त्याच्यामुळे रंगत वाढली आहे. कार्यक्रमाची रंगत मात्र नक्कीच वाढली. थँक आणि यू. बाकी सगळ्याच मुलांचे मला आता मी लिहिलं नाही ऍक्च्युली कोणी काय केलं. पण बाकी सगळ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आणि धन्यवाद मला मेंटॉर म्हणून निवडल्याबद्दल. थँक यू सो मच. थँक यू मावशी. अ, संपदा मावशी, तुला जमत आहे का बोलायला? मी फक्त एवढंच सांगते, सगळ्यांचं खूप छान झालं. अर्चित छानच झालं. काही प्रॉब्लेम नाही. दिया तुझंही छान झालं. मला जास्त बोलता येत नाही. मी ऑफिसमध्ये आहे. आणि हा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल पल्लवीला भरपूर धन्यवाद. मस्त प्रोग्राम दणक्यात सुरुवात झाली. थँक यू मावशी. आता रानडे काका तर नाही आहेत, पण विशाखा मावशी, तुला वाटलं तर 4 शब्द कार्यक्रमाबद्दल बोलावे वाटले तर प्लीज. विशाखा मावशी. आय थिंक ते सगळे वर्किंग आहेत. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ आणि माईक ऑफ आहेत. पण त्यांनी कार्यक्रम अटेंड केलेला आहे. कारण त्यांना सगळ्यांना या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता आहे आणि जिव्हाळा पण आहे. सगळेजण या नियोजनामध्ये असल्यामुळे सगळेजण आले. खूप खूप धन्यवाद आहान आणि खूप सुंदर सूत्रसंचालन केलंस तू. मंडळी, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. आखरी पडाव में गाडी है. तर मला एवढंच सांगायचं आहे, की आज हा शुभारंभाचा पहिला आपला हा कार्यक्रम माय मराठी मंचचा आणि दर महिन्याला येणाऱ्या शनिवारी आपण हा कार्यक्रम करत राहणार आहोत. हा कार्यक्रम जसा सुरू झालाय तसाच चालूही राहणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आहानने सुंदर सूत्रसंचालन केलं आणि ही पूर्ण गाडी बांधून ठेवली. याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद. स्पृहा ही जी आपली नवीन मैत्रीण आहे, तिने अतिशय सुंदर श्लोक सांगितला आणि त्याचा अर्थ देखील खूप सुंदर प्रकारे सादर केला. आम्हाला पटवून दिला तिच्या बोलक्या भाषेमधनं. खूप सुंदर स्पृहा, तुझंही कौतुक. त्याचबरोबर पियुषा ही जी आपली मैत्रीण आहे दुबईची, तिनं आपल्याला एका वाक्प्रचाराचा अर्थ, म्हणीचा अर्थ सांगितला आणि तिनेही तिच्या परीने खूप चांगल्या प्रकारे सांगितला. धन्यवाद पियुषा. त्यानंतर आपल्या ज्या प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये वक्त्यांनी बोललेल्या विषयांवरती प्रश्न काढायचे होते आणि ते प्रश्न तिथल्या तिथे ते पूर्ण भाषण ऐकून काढायचे होते. यासाठी रुजुताचं अभिनंदन, की तिने दोघांचीही भाषणं नीट ऐकली आणि त्याच्यावरनं बरोबर प्रश्न शोधून काढले आणि ते विचारले. धन्यवाद रुजुता. अवनीने उत्स्फूर्त विषय खूप चांगल्या प्रकारे तिच्या जाणीप्रमाणे निवडले आणि तुम्हाला इथे विचारले. त्याबद्दल तिचंही धन्यवाद. आणि आजच्या आपल्या बालपरीक्षक म्हणजेच ऋषिता आणि सिद्धी, त्यांच्या परीने त्यांनी खूप उत्तम प्रकारे इथे उपस्थित मुलांच्या भाषणाचं परीक्षण केलेलं आहे. फक्त भाषणामध्ये आपल्याला परीक्षण करताना थोडं वैविध्य पाहिजे. काही ज्या बाबी आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे. जसं आपण त्यांचं एखाद्या गोष्टीचं कौतुक करतो, तसंच कुठल्या बाबींमध्ये त्यांनी अधिक सुधारणा करायला पाहिजे, हे पण आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस ते याची दखल घेतील. आपल्या ज्या गुरु मार्गदर्शक होत्या अनघा जोशी आणि गौरी देवधर, त्यांचेही खूप सारे धन्यवाद. आणि आपल्या प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमाच्या रश्मिताई लुकतुके, यांचे देखील धन्यवाद. नेहा आणि संपदा यांनी मुलांना मार्गदर्शन केलं आणि असंच मार्गदर्शन यापुढे बाकीच्या मुलांनाही त्यांच्याकडून मिळत राहणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी खूप सारे हात लागलेले आहेत आणि या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.
ग्रंथ तुमच्या दारी युएई विभागाचे धन्यवाद. आणि आपण पुढच्या कार्यक्रमात नक्कीच भेटणार आहोत किंवा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद. आता आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत, तर सगळ्यांनी त्यांनी आपले व्हिडिओज इथे ऑन करा आणि आपण हा ग्रुप फोटो घेऊया. त्यानंतर कार्यक्रम समाप्त होतोय. आज विनायकजी रानडे जरी आपल्या या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नसले त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे, तरी देखील त्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. पण आशा करूया की ते पुढील कार्यक्रमात आपल्याबरोबर नक्कीच इथे असतील, कारण ते आपल्या कार्यक्रमाचे, आपल्या संस्थेचे एक आधारस्तंभ आहेत. तर आता आपण एक ग्रुप फोटो घेऊया. ग्रुप फोटोला सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करा प्लीज. मावशी, मी ग्रुप फोटो घ्यायचा आहे का? तू घेतलास तरी चालेल, तुझ्याकडून तुला जमत असेल तर. इथे पण ओके. आपण सांगितलेलं आहे टेक्निकल सपोर्ट देत आहे ओके. पावनी आणि